भारतीय वंशाची 3.5 वर्षांची अरिहा गेल्या 36 महिन्यांपासून जर्मनीच्या पाळणाघरात आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नानं ती लवकरच तिच्या आईवडिलांच्या कुशीत असणार आहे. परराष्ट्र मंत्रालय याबाबत युद्धपातळीवर कायदेशीर बाबी पूर्ण करत आहे. भावेश शहा आणि धारा शहा हे मूळचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर विभागातील रहिवासी आहेत. गेली अनेक वर्ष ते जर्मनी येथे कार्यरत आहेत. त्यांची मुलगी अरिहा ही 7 महिन्यांची असताना किरकोळ मारहाण केल्याचा ठपका ठेवत जर्मन सरकारनं अरिहाला फोस्टर केअर सेंटरमध्ये अर्थात पाळणाघरात ठेवले. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांना माहिती मिळाल्यानंतर म्हस्के यांनी मुलीचा आईवडिलांकडे ताबा मिळवून देण्यासाठी संसदेत आवाज उठवला होता. म्हस्के यांच्या मागणीला सभागृहात विरोधकांसह सत्ताधारी खासदारांनीही पाठिंबा देत अरिहाचा ताबा भारत सरकारनं घ्यावा अशी एकमुखी मागणी केली होती. पोलिसांच्या तपासात अद्याप मुलीला मारहाण केल्याचा आरोप सिद्ध झाला नाही. तरीही जर्मनीच्या युथ वेलफेअर ऑफिसनं अरिहाला शहा कुटुंबाकडे परत करण्यास नकार दिलाय. सप्टेंबर 2021 पासून हे कुटुंब अरिहासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. मात्र त्यांना कोणताही आधार मिळत नसल्याची खंत खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात व्यक्त केली होती. दरम्यान या प्रकरणी खासदार नरेश म्हस्के येत्या 2 दिवसात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. जर्मन सरकारनं मुलीचा ताबा सध्या आईवडिलांकडे न देण्याचा निर्णय घेतल्यास भारत सरकारनं मुलीचा ताबा घ्यावा अशी मागणी ते परराष्ट्र मंत्र्यांकडे करणार आहेत. भारतात लहान मुलींचं संगोपन करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. गुजरात, मुंबई आणि ठाणे परिसरातील संस्थांनी मुलीचं संगोपन करण्याची तयारी दर्शवली आहे. अशा संस्थांकडेही अरिहाचा ताबा दिला जाऊ शकतो अशी विनंतीही ते परराष्ट्र मंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. खासदार म्हस्के यांच्या या भावनिक कार्याची देशभरात चर्चा होत असून जैन धर्मीयांनीही त्यांचे आभार मानलेत. खासदार म्हस्के यांच्या प्रयत्नांमुळे परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली असून जर्मन न्यायालयात कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं पाठपुरावा केल्यानंतर आता भावेश शहा आणि धारा शहा या आईवडिलांना आठवड्यातून 2दा मुलीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच मुलीला मंदिरातही घेऊन जाण्याची तयारी जर्मन सरकारनं दर्शवली आहे. अरिहा शहा नावाची आमच्या ठाण्यातील 3.5 वर्षाची मुलगी जर्मन सरकारच्या ताब्यात आहे. तिचे आईवडील तिचा ताबा मागतायत, परंतु तिला सांभाळण्याकरता त्यांनी निष्काळजीपणा दाखवला या आरोपाखाली जर्मन सरकारने त्या मुलीला ताब्यात घेतलेला आहे. त्याची आई वणवण भटकते आणि हा विषय मी संसदेत मांडला होता. संसदेमध्ये सत्ताधारी पक्षांबरोबर विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मागणीला माझा पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी ही एकमुखी मागणी करून संसदेमध्ये त्या मुलीला ताब्यात आणण्याकरता भारत सरकारच्या ताब्यात आणण्याची मागणी केली. विदेश मंत्रालयाकडून मला पत्र आलेलं आहे विदेश मंत्रालयाकडून की त्या मुलीला ताब्यात आणण्यासाठी ताब्यात घेण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. तोपर्यंत त्या मुलीला आईवडिलांना महिन्यातनं 2दा भेटायला परवानगी आम्ही देण्यास जर्मन सरकार देईल. त्याचबरोबर तिला देवळात घेऊन नेता येईल अशा पद्धतीने जर्मन सरकार मान्य करत आहे. परंतु ती मुलगी आपल्या ताब्यात येणं गरजेचं आहे. तिच्या आईची इच्छा आहे, तिच्या वडिलांची इच्छा आहे. ती जैन धर्मीयांची मुलगी आहे. शाकाहारी मांसाहारी हा मोठा विषय जैन धर्मियामध्ये आहे. ती मुलगी मांसाहारी होऊ नये यासाठी तिच्या आईचे प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत. जर ती मुलगी तिच्या आईवडिलांच्या ताब्यात द्यायला जर तयार होणार नसतील तर भारतातील अनेक संस्था, अनेक लहान मुला सांभाळणाऱ्या संस्था, अनेक पालक त्या मुलीचा ताबा घेण्याकरता तयार आहेत. अशा पद्धतीची पत्रसुद्धा ते देण्यासाठी तयार आहेत. माझी विदेश मंत्रालयाला मागणी आहे की लवकरात लवकर ती मुलगी भारतात आणावी आणि भारतीय संस्कृती, भारतीय संस्कारात तिला वाढवू देण्याकरता मदत करावी. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.
बदलत्या ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन घोडबंदर परिसरात गायमुख खाडी किनारी भव्य चौपाटी आणि निसर्ग उद्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निसर्ग उद्यान टप्पा क्रमांक 2चं लोकार्पण आणि टप्पा क्रमांक 3चं भूमिपूजन सर्वधर्मीय स्मशानभूमी आणि समाजभवन 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. शहर स्वच्छ सुंदर मुख्यमंत्र्यांचं शहर बनवण्याचा प्रयत्न आहे. या कामाचा पाहणी दौरा आमदार प्रताप सरनाईक आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केला. लोकसंख्या वाढताना शहरात सर्वधर्मीय नागरिकांची मागणी स्मशानभूमी कब्रस्तानसाठी होत होती. त्याचसाठी आपण स्वतःच्या मालकीची जागा ठाणे महानगरपालिकेस हस्तांतरित करून या ठिकाणी सर्वधर्मीय स्मशानभूमी उभारण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गॅस दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था असणार असून त्यासोबतच मुस्लिम, ख्रिश्चन, बोहरी, धर्मीय लिंगायत, जैन समाज यांच्यासाठी सुद्धा योग्य ती स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरातील प्राणीमित्रांची मागणी होती त्यानुसार पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करून दिली जात असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा 1 तारखेला त्यांनी दौरा ठेवलेला आहे विविध विकास प्रकल्पांसाठी. प्रामुख्यानं शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 आणि बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 3चं भूमिपूजन आणि 2चं लोकार्पण असा कार्यक्रमसुद्धा आम्ही त्या दिवशी ठेवलेला आहे. जेणेकरून ठाणेकरांना जसं कोलशेतला एक आपण चांगलं उद्यान महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करून दिलेलं आहे, तसंच उद्यान हे उद्यान नव्हे तर त्याहीपेक्षा एकदम निसर्ग सौंदर्य लाभलेली जागा महापालिका हद्दीतील नागरिकांना गायमुख चौपाटीच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे त्याचं लोकार्पणसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 तारखेला दुपारी 12 वाजता होणार आहे. हे सगळी जी कामं आहेत ते मुख्यमंत्र्यांचं ठाणं आणि मुख्यमंत्री या सर्व कामांसाठी विशेष आग्रह करत असतात आणि ते आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात आले आहेत. परंतु त्यानंतरही काही ठिकाणी जे खड्डे आढळून आलेत ते येत्या 1 ते 2 दिवसात पूर्ववत करून गणेश विसर्जन घाटांवर गणेश भक्तांसाठी स्वच्छ पिण्याचं पाणी, सुलभ शौचालयाची व्यवस्था करून दिली जाणार आहे. त्यासोबत शहरांमध्ये फिरते विसर्जन पथकसुद्धा तैनात ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत पालिकेकडे 214 अर्ज प्राप्त झाले असून 3 दिवसांमध्ये 184 गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. MSEB आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्याबरोबर ऑनलाईन पद्धतीनेच समन्वय ठेवणे जेणेकरून ॲप्लिकंट जे आपले गणेश मंडळ आहे त्यांना वेगवेगळे ठिकाणाला जाण्याची आवश्यकता पडणार नाही, ती व्यवस्था आपण केली आहे. काल संध्याकाळपर्यंत आम्हाला 214 ॲप्लिकेशन्स प्राप्त झालेले होते परवानग्यांचे. त्यापैकी 184 ॲप्लिकेशन्स आपण 3 दिवसाच्या आत परवानगीही दिलेला आहे. विसर्जनाचे घाटांची व्यवस्था, तिथे स्वच्छ पेयजल, तिथे शौचालयाची व्यवस्था, फिरते आपले विसर्जन स्थळ यावेळी आपण तीसुद्धा संकल्पना आपण अंमलीभूत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यावरणाच्या दृष्टीने जे काही तयारी आपल्याला करायची ती आपण सगळी केलं आहे. आपल्याला कल्पना असेल की आता पावसाचा थोडासा जोर कमी झालेला आहे. पावसाच्या दरम्यानसुद्धा मॅस्टिक वापरून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे जे क्विकली रिजिड होणारा आपला मटेरियल असतो, ज्याला आपण फास्ट रॅपिड हार्डनिंग मटेरियल म्हणतो, तो वापरूनसुद्धा आपण अनेक ठिकाणावर खड्डे बुजवला आहे आणि त्याचा परिणाम खूप चांगला राहिला आहे. आता परत काही लोकेशन्सवर खड्डे पडले आहेत, विशेषतः फ्लायओव्हर्सचे टॉपवर, इन्क्लुडिंग कोपरी फ्लायओव्हरच्या टॉप तसेच इथे आपल्याला नागला बंदरकडे येणारे रस्त्यावर सुद्धा ओवळाच्या दरम्यान, तर त्याचीसुद्धा आम्ही सतत पाहणी करत आहोत. मी आपल्याला आश्वस्त करतो की गणेशोत्सवचे अगोदरच म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसात कम्प्लिटली आपण खड्डे बुजवण्याची गतिविधी हाती घेणार आहे आणि रस्ते आपल्याला नीटनेटके दिसणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच गेल्या 2 महिन्यात ठाणे जिल्ह्यात मलेरिया आणि डेंग्यू अशा आजारांची साथ पसरली असून गेल्या 2 महिन्यात मलेरियाचे 653 तर डेंग्यूचे 505 रुग्ण आढळून आले. ठाणे महापालिका क्षेत्रात मलेरिया डेंग्यूसोबतच अतिसाराचे 106, स्वाईन फ्लूचे 27 आणि लेप्टोस्पायरोसिसचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोकं वर काढल्याचं चित्र आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 3 महिन्यात 249 मलेरियाचे रुग्ण आढळून आले. या रुग्णसंख्येत जुलै महिन्यापासून वाढ होऊ लागली असून जुलै महिन्यात 93 तर ऑगस्ट महिन्यात 135 रुग्ण आढळून आले. अतिसाराचे रुग्ण जून महिन्यात 212, जुलै महिन्यात 336 आणि ऑगस्ट महिन्यात 106 रुग्ण आढळले. डेंग्यूचे जून महिन्यात 9, जुलै महिन्यात 31 आणि ऑगस्टमध्ये 38 रुग्ण आढळून आले. कावीळचे जुलै महिन्यात 3 रुग्ण आढळून आले असून ऑगस्ट महिन्यात एकही रुग्ण आढळला नाही. स्वाईन फ्लूचे जून महिन्यात 8, जुलै महिन्यात 133 आणि ऑगस्ट महिन्यात 27 रुग्ण आढळलेत. लेप्टोस्पायरोसिसचे जून महिन्यात 1, जुलै महिन्यात 23 तर ऑगस्ट महिन्यात एकूण 6 रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. केंद्रीय मंत्रिमंडळानं 12 नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या विकासाकरिता 28.602 कोटी रुपयांच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. यामुळे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याची 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार आहे. दिघी बंदर विकसित होताना औद्योगिकरणाला चालना मिळणार आहे. मुंबई, पुणे, रायगड, माणगाव या शहरांचा तेथील राष्ट्रीय महामार्गांचा देखील विकास होईल. तसंच दिघी बंदराच्या परिसरात मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केले जाणार आहे. यामुळे रोजगाराला देखील एक चालना मिळेल.